नमस्ते. आज आपण करूयात लिंबाचं क्रश लोणचं. त्यासाठी मी अर्धा किलो बाजारातून लिंब आणलेले आहेत आणि ती अशी पाण्यामध्ये एक 15 मिनटं ठेवून दिलेली आहेत आणि स्वच्छ चोळून धुवून घ्यायची. 2 पाण्याने धुवून घ्यायची. अशी चोळून घ्यायची आणि एखादा स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्याला हे लिंब चांगली पुसून घ्यायची. पाणी राहता कामा नये, कारण पाणी राहिलं ना तर मग लोणचं जास्त दिवस टिकत नाही. जे आपण जे काही घेणार आहोत वापरायला ते सगळं कोरडं असावं. हे बघा, हे अशा पद्धतीने मी सगळं पुसून घेतलेलं आहे. आता आपण कट करून घेऊया. ही सुरी पण स्वच्छ घासून धुवून पुसून घेतलेली आहे. हे लिंब फोडी करायची आणि लिंब फोडी करताना जेणेकरून बिया निघतील तशी आपण फोड्या करायच्या. मग 4 करा, 2 करा, कितीही करा, जेणेकरून आपले बिया वेगळ्या झाल्या पाहिजेत. कारण आपल्याला अशा फोडी काही नेमक्या अशा करायच्या नाहीत, कारण आपल्याला परत त्या मिक्सरमधून काढून घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पण फक्त बिया निघायला पाहिजेत. बी राहिली तर मग लोणचं आपलं तुरट किंवा कडू असं होतं. म्हणून सगळ्या बिया तेवढ्या सगळ्या काढायच्या. अशा पद्धतीने सगळ्या बिया काढून घेऊया. एकही बी राहता कामा नये. चांगल्या बिया काढून घ्यायच्या. आणि हे बघा हे अशा सालीचं लिंबू आणायचं बाजारातून. कारण कसं बघा ना, हे साल जर जाड असेल ना तरीही तुरट लागतं लोणचं. म्हणून अशी पातळ सालीचं लिंबू आणायचं. हे बघा, हे आपण आता लिंबाच्या बिया आणि फोडी वेगळ्या केलेल्या आहेत. आता आपण ह्या बिया आहेत ना त्या काढून घेऊयात. फोडीमध्ये एकही बी राहता कामा नये. आता हे बघा, हे भांडं आपण जे मिक्सरचे घेतले तेही व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ह्या फोडी काढून घेऊयात. आणि हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा, हे कुकर घेतलेलं, कोणतंही भांडं घ्या तुम्ही, स्टीलचं घ्यावं आणि पुसून फक्त घ्यायचं. आता हे जे आपण वाटलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ओतूयात. आता आपण दुसरं हे अर्धा किलो 2-3 बॅचमध्ये वाटून घेऊयात. हे बघा, हे आता घेतलेलं आहे आणि वाटून घ्यायचं. झाकण गच्च लावायचं नाहीतर उडेल. आता हे बघा, हे सगळं घेतलेलं आहे ह्या भांड्यामध्ये आणि त्याच्यात तुम्हाला कश्मीरी लाल पावडर जितकी हवी तितकी टाका आणि मीठ टाकायचं त्याच्या आतमध्ये. आणि हे हळद ओली घेतलेली आहे, ती किसून घेतलेली आहे. आणि हे अद्रक, ते पण अर्धा इंच घ्यायचं आणि किसून घ्यायचं. ॲक्च्युली तिखट टाकताना मी शूट नाही केलं, माझ्याकडून शूट झालं नाही, म्हणून सांगते की ते तुम्हाला जसं आवडेल तसं तिखट टाका आणि मीठ टाका. आता हे हिंग टाकलेलं आहे. आता हे बघा, गूळ मी अर्धा किलो लिंबासाठी 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आता आपण हे गॅसवर ठेवून चांगलं हलवून घेऊयात. हे अशा पद्धतीने. आता पहिल्यांदा हे पातळ होईल गरम झाल्यावर आणि नंतर होईल घट्ट. हे बघा, हे थोडं आता पातळ व्हायला लागलेलं आहे, पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता ह्याला उकळी आली. आता बघा कलर कसं छान दिसायला लागला आहे. जसं अजून शिजेल ना तसं छान कलर येतो ह्याला. हे बघा, अजून शिजायला लागेल 1-5 मिनटं. हे बघा अजून, हे बघा असं हे अशा पद्धतीने हे शिजतंय बघा. आता हे पातळ दिसते, पण जसं अजून घट्ट होईल, नंतर शिजेल तसं अजून घट्ट होईल. अजून बघा, हे बघा आता कशी उकळी आले. कलर बघा, जसं शिजत जाते तसं कलर वाढत जातो. आता हे बघा, हे ह्या पद्धतीने एवढं शिजलं पाहिजे. आता गॅस बंद करायचा. हे बघा, हे असं
आता गरम आहे आपल्याला. जसं आता थंड होईल तसं हे परत अजून घट्ट होईल. हे बघा, एक 15 मिनिटांनी थंड झालेलं आहे. आता हे एका बरणीमध्ये स्वच्छ 2 तास मी उन्हात टाकलेली आहे ही बरणी. आता काढून घेऊयात. निर्जंतुक करायची ही बरणी. हे आपण काढून घेऊया. या बरणीमध्ये सगळं काढूयात. हे बघा, झालेलं आहे. आंबट, तिखट, गोड छान लोणचं तयार आहे. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.